पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नुकसानग्रस्त 253 तालुक्यांमध्ये मदत करणार शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी 31,628 कोटींचं पॅकेज। हंगामी बागायतीला 27,000 हेक्टरी तर बागायतीला 32,500 रुपयांची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी 3.5 लाख रुपये मदत मिळणार तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10,000 कोटींची तरतूद। दरम्यान विहिरीत गाळ गेलेल्यांना 30,000ची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेतून घोषणा। पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। दुधाळ जनावरांना 37,000 रुपयांपर्यंत मदत तर ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी प्रत्येकी 32,000 रुपयांची मदत करणार। कुक्कुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी सरसकट देणार। शालेय विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। सोलापुरात सीना नदीचा पूर ओसरल्यानंतरचं दृश्य ड्रोनच्या माध्यमातून समोर। पुरामुळे जिल्ह्यातील 4 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। बीडच्या सिंदफणा नदीला आलेल्या पुरात पिंपळगाव कांदडा गावात अनेक घरांमध्ये पाणी। पूर ओसरल्यानंतर अद्यापही शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याची पूरग्रस्तांची तक्रार। पाण्यातून सोयाबीन वेचून काढण्याची शेतकऱ्यांची कसरत। गुडघाभर पाण्यातून सोयाबीनची काढणी। काढलेलं सोयाबीन पाण्यात भिजू नये यासाठी बाजेचा वापर। वाशिम जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानं सोयाबीन सोंगणीला वेग। पाणी फाउंडेशनच्या शेतकरी गटांकडून सावड पद्धतीनं श्रमदान। हंगाम सुरू झाल्यानं मजुरांची टंचाई। बुलढाण्यात यंदाच्या पावसाळ्यात 5 तालुक्यांमध्ये 100% पाऊस। पिकांच्या उत्पन्नात घट येण्याची शक्यता। आंध्र प्रदेशमधून आवक वाढल्यानं जालन्यात मोसंबीचे दर 6,000 रुपयांनी घसरले। मोसंबीचे दर 22,000वरून 16,000वर। अतिवृष्टीमुळे फळबागांचं नुकसान। त्यातच आता दर घसरल्यानं महाराष्ट्रातील शेतकरी संकटात। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरीच्या जुडीला 200 रुपयाचा विक्रमी दर। अतिवृष्टीमुळे कोथिंबीरीची आवक घटल्यानं दरात 30% वाढ। भंडाऱ्यात 2.5 एकरातील धानपीक रानडुकरांनी केलं फस्त। वन विभागाचं मात्र दुर्लक्षच। शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी। पंढरपुरात रामदास कदमांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध आंदोलन। बाळासाहेबांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सेना आक्रमक। संभाजीनगरमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात शरद पवार पक्षाचं आंदोलन। आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात मराठवाडा विद्यापीठासमोर आंदोलन। आंदोलनात मोठ्या प्रमाणात शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग। सरन्यायाधीश भूषण गवईंवर झालेल्या हल्ल्याविरोधात बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांचं मूक आंदोलन। युगेंद्र पवारांसह सुप्रिया सुळेंचं हातात संविधान घेत बारामतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आंदोलन। सरन्यायाधीश भूषण गवईंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत काँग्रेस आक्रमक। अमरावती काँग्रेसकडून आंबेडकर चौकात तीव्र निदर्शनं। कोल्हापुरात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीचं आंदोलन। आंदोलकांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी। आमदार बापू पठारेंचं पुणे महापालिकेसमोर आंदोलन। वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात आंदोलन। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा। आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेणार नाही। आदिवासी समाजाचा आक्रमक पवित्रा। अहिल्यानगरमध्ये बोधेगावमध्ये सकल वंजारी समाजाचा मोर्चा। वंजारी समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी। थाटे वाडगावमध्ये 1 ऑक्टोबरपासून उपोषण सुरू। धाराशिवच्या भूममध्ये रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। प्रक्षोभक भाषण आणि इतर कारणांसाठी गुन्हे दाखल। विरारमध्ये वाढत्या वाहतूक कोंडी प्रकरणी मनसे वाहतूक सेनेचा मोर्चा। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।